नाशिकच्या बालेकिल्ल्यात जळगावच्या व्यापाऱ्याला न्याय मिळवून देत नाशिक रोड पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे। फिर्यादी दौलत हरगोविंद देवाणी यांनी जळगाव एमआयडीसी येथील उषा एंटरप्राइजेस, वसंत एंटरप्राइजेस, कोकटा इम्पोर्ट एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड, डाळ मिल येथून डिलिव्हरीकरिता घेतलेला हरिवा वटाणा, मठ डाळ, मूग, हरभरा डाळ आदी धान्याचे 105 कट्टे एकूण 2,39,732 रुपये किमतीचा माल चालक अजीज खान याच्या ताब्यात देऊन त्याला जळगाव ते नाशिक असे डिलिव्हरी देण्यासाठी पाठवले होते। अजीज खान याने त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडी क्रमांक MH15 JW 8365 या मालवाहू गाडीने स्वतःच्या फायद्यासाठी वरील माल सुभाष रोड, नाशिक रोड परिसरात अपहार व चोरी करून विल्हेवाट लावली होती। नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित अजीज खान याचा कुठलाही राहण्याचा ठाव ठिकाणा नसताना संशयित आरोपीचा व गेलेल्या मालाचा शोध घेत असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकातील विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे यांनी तपासाचे सातत्य ठेवून व पोलिसी कौशल्य वापरल्याने पथकाला गोपनीय माहिती मिळाली की महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी क्रमांक MH15 JW 8365 यावरील चालक अजीज खान हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडी घेऊन देवळाली गाव, गांधी पुतळा परिसरात असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने 27 जानेवारी रोजी 2 देवळाली गाव येथील गांधी पुतळ्याजवळ पथकाने सापळा रचला असता चालक अजित खान हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडी घेऊन देवळाली गाव, गांधी पुतळा येथे येताच मोठ्या शीतापीने त्यास त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप गाडीसह ताब्यात घेतले। त्याने गुन्ह्याची कबुली देऊन अपहार करून विकलेल्या धान्याची 2,40,000 रुपये रोख, पांढऱ्या रंगाची 8 लाख रुपये किमतीची महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी क्रमांक MH15 JW 8365 सह एकूण 10,40,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। सदर उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकपाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी तसेच गुन्हे शोध पथकाचे विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे आदींनी केली आहे। नाशिक रोड परिसरातील व्यापारी श्री दौलत हरगोविंद देवाणी यांनी त्यांचा माल जळगाववरून 105 कट्टे डाळी असलेला माल अपहार झाला बाबत तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली होती। त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 40/2026 भारतीय न्याय संहिता 306 प्रमाणे गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये त्याचा जो विश्वासू चालक होता त्याने तो माल जळगाववरून त्यांच्या ताब्यात न देता परस्पर अपहार करून मालाची विक्री अपहार केल्याबाबत तक्रार या ठिकाणी नोंदली होती। त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार विशाल पाटील DB पथक प्रमुख यांना दिला होता। त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल पाटील, पोलीस हवालदार सागर आडणे, पोशी महेंद्र जाधव, पोशी अरुण गाडेकर, पोशी रोहित शिंदे व पोशी योगेश रानडे यांनी सातत्य ठेवून त्या ड्रायव्हर आणि तो जो माल आहे गाडी यांना शोधून काढलं। नंतर त्या ड्रायव्हरने सदरचा माल जो आहे ज्या ठिकाणी फिर्यादी यांच्या अपरोक्ष ज्या ठिकाणी तो माल विकला होता त्या ठिकाणाहून पूर्ण रक्कम त्याच्याकडनं रिकवर करण्यात आलेली आहे। तर साधारणतः आरोपी जो आहे तो अजीज अहमद खान वय 34 वर्षे, राहणार सुभाष रोड, गुलजारवाडी, नाशिक याच्याकडनं 2,40,000 रुपये रोख रक्कम, 500 रुपयाच्या दराच्या नोटा आहेत आणि त्याच्या ताब्यातील महिंद्रा पिकअप मालवाहू गाडी MH15 JW 8365 अंदाजे किंमत 8 लाख रुपये असं एकूण 10,40,000 रुपयाचा माल रिकवर करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये डाळीची जी किंमत आहे ती 2,40,000 रुपये आहे। तो संपूर्ण माल त्या ठिकाणी DB पथक पोलीस हवालदार विशाल पाटील यांच्या पथकाने रिकवर करण्यात आलेला आहे।